मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता किचनमध्ये काम करत असते। ती आता दिवाळीचा फराळ बनवत असते, तर विमला आणि कल्पना तिला मदत करत असतात। सायली अगदी सगळं काही मनापासून करत असते ते पाहून विमला आणि कल्पना या दोघीही तिच्याकडे पाहतच राहतात। तर दुसरीकडे प्रियाला काहीच बनवता येत नसतं। तिला भाजणीचं पीठ कसं करायचं हे देखील माहीत नसतं, म्हणूनच ती आता मोबाईलमध्ये पाहते। तर आता ती प्रत्येक डब्यामध्ये चेक करते आणि टेस्ट करून देखील पाहते की नक्की कोणतं भाजणीचं पीठ आहे। तर टेस्ट केल्यानंतर तिला समजतं हेच भाजणीचं पीठ आहे। तर इकडे आता कल्पना विमलाला म्हणते, खरंच मला खूप टेन्शन आलंय, त्यातल्या त्यात आपण तिघीच आहोत। ही अस्मिता ना खरंच काही कामाची नाही, तिचा हात सुद्धा आपल्या कामासाठी लागत नाही। तेव्हा आता विमला म्हणते, अजिबात टेन्शन घेऊ नका, अहो आपली सायली ताई पहा किती मनापासून सगळं काही करतायत आणि किती झटपट करतायत। तर इकडे सायली ही चिवडा बनवत असते, तेव्हा आता ते पाहून विमला म्हणते की संध्याकाळपर्यंत आपण तिघीही अशाच काम करत राहिलो ना तर सर्व फराळ होणारच आहे। सायली चिवडा बनवून लगेच चकल्या देखील बनवायला घेते। दुसरीकडे प्रियाला चकल्यांचं पीठ देखील धड मळता येत नसतं, तर इकडे सायलीच्या चकल्या देखील अगदी छान तयार होतात। दुसरीकडे प्रिया कशाबशा मोडक्या तोडक्या चकल्या बनवते, तर इकडे सायली शंकरपाळ्या देखील करायला घेते। इकडे प्रियाने ज्या चकल्या तळणीसाठी ठेवलेल्या असतात सर्व चकल्या तेलामध्ये जळून जातात। तर प्रिया आता डोक्यालाच हात लावते, पटकन गॅस बंद करते। इकडे सायली आता शंकरपाळ्या देखील करायला घेते। तर कौतुकाने तिच्याकडे पाहत कल्पना मनातल्या मनात विचार करते, आज जर प्रतिमा असती तर सायलीची लाडकी झाली असती। कोण जाणे, पण सायली हुबेहूब प्रतिमासारखी आहे, मला नेहमी असंच वाटतंय। तर दुसरीकडे आता प्रतिमा उन्हातानामध्ये फराळ विकत असते। आता बोलता येत नसतं तरीही ती खानाखुणा करून फराळ दाखवून पदार्थ एक एक करून विकत असते। थोडी पुढे चालल्यानंतर आता काही मुलं तेथे येतात आणि तिच्या पिशवीमध्ये ते फराळ पाहून लगेच तिची मस्करी सुरू करतात। यामध्ये तर फराळ आहे असं म्हणून ते चकलीचा पुडा बाहेर काढतात आणि एकमेकांकडे पास करत ते खाऊ लागतात। तेव्हा आता ती म्हणत असते की असा फराळ घेऊ नका, तो आता ती मुलं ऐकायला तयार नसतात। ती प्रतिमाची आता खूपच मस्करी करतात। प्रतिमा रडत असते, खानाखुणा करून त्यांना सांगत असते की पैसे द्या, तेव्हा पैसे माझ्याकडे नाहीत असं म्हणून तो चकलीचा पुडा एकमेकांकडे पास करत आणि त्या चकल्या खात वर हसत असतात आणि म्हणतात, तू अशी काय खानाखुणा करते आम्हाला माहीत नाही। आता खूप वेळ होऊन गेल्यानंतरही ती मुलं प्रतिमाचा फराळ खातच असतात। तेव्हा आता प्रतिमाला काय करावं सुचत नाही, तिला आता बोलता पण येत नसतं, मदतीसाठी कुणाला आवाज देणंही शक्य नसतं। तर आता वैतागूनच प्रतिमा पिशवी घेते आणि तेथून जाऊ लागते। तेव्हा तिच्या हातातून ती पिशवी घेत तो मुलगा पटकन ती खाली टाकतो, त्यातून आता सर्व फराळ खाली पडतो। आता त्यातीलच एक मुलगा त्याच्या मित्राला विचारतो, तुला काय खायचं रे? तेव्हा शंकरपाळी असं तो म्हणतो। तेव्हा शंकरपाळीचा तो पुडा घेऊन लगेच तो मुलगा खाऊ लागतो आणि पुन्हा सगळेजण प्रतिमाची मस्करी करू लागतात। तेव्हा आता तितक्यातच कुसुम तेथे येते आणि त्या मुलाचा हात पकडत ज्याकडे त्या शंकरपाळ्या देऊन टाक असं म्हणते। ती खूप चिडलेली असते। तेव्हा ती मुलं विचारतात, तुम्ही कोण आहात? तेव्हा मी दाखवू का कोण आहे? पोलीस स्टेशनला चला, माझा जावई हा वकील आहे, 7 वर्ष तुरुंगात तुम्हाला खडी फोडायला लावेन, त्याला फोन करू का असं म्हणून आता कुसुम खूपच संतापते। तेव्हा ती मुलं आता खूपच घाबरतात आणि लगेच प्रतिमाकडे तिचा तो शंकरपाळीचा पुडा देऊन टाकतात। प्रतिमाला आता जरा बरं वाटतं। तेव्हा आता कुसुम त्यांना म्हणते की कुठे चालला आहात? अगोदर ह्या बिचाऱ्या बाईंच्या मेहनतीचे पैसे द्या, उन्हातानात त्या फराळ विकतायत, तुम्हाला काही वाटत नाही का? तुमच्या आईच्या वयाची आहे ना ती, मग तुम्ही तिची मस्करी का करताय? तेव्हा ती मुलं आता गुपचूप 100 रुपयांची नोट काढून देतात। तेव्हा आता प्रतिमा त्यातील 50 रुपये देते आणि उलट त्यांना फराळ देखील खायला देते। तेव्हा कुसुम म्हणते, पाहिलं का मनाचा मोठेपणा, आता त्यांची अगोदर तुम्ही माफी मागा। तेव्हा आता ती मुलं सॉरी सॉरी म्हणून तेथून पळून जातात। तर आता कुसुम ही प्रतिमाला तो फराळ आता पिशवीमध्ये भरण्यासाठी मदत करते आणि आपण थोडं तिथे बसूयात असं म्हणते। प्रतिमा आता तिच्याबरोबर तिथे पारावर बसायला जाते। तर दुसरीकडे प्रियाला काहीच बनवता येत नसतं। ती म्हणते, काय करावं कळतच नाही, कारण सुमन काकीने सांगितलं होतं तसंच मी बनवलंय, पण काही माझ्याच्याने होतच नाही।
आता काहीतरी आयडिया करावी म्हणून ती लगेच गॅस पुसून घेते, म्हणते की आता माझा फराळसुद्धा रेडी आहे असं म्हणून ती फराळाचे डबे आता तेथे बाजूलाच ठेवते. म्हणते की किल्लेदार आल्यावर आता खुश होईल, म्हणजेच आता प्रियाने सर्व फराळ हा विकत आणलेला असतो. तिकडे प्रतिमा आता एका झाडाखाली पारावर बसते, तेव्हा कुसुम तिला पाणी प्यायला देते. आणि ताई, तुम्ही मला ओळखलत का? तुम्ही माझ्या रिक्षाच्या पुढ्यात आलात होतात, मी तुम्हाला वाचवलं आणि हॉस्पिटलला सुद्धा घेऊन गेले होते. प्रतिमा आता इशारा करूनच हो असं म्हणते. आपण दोनदा भेटलोच आता कुसुमला ती सांगते. कुसुम आता प्रतिमाला विचारते की ताई तुम्ही कुठे राहताय, तुम्हाला मी घरी सोडू का? तेव्हा प्रतिमा आता मंदिराकडे बोट करत पाया पडते, म्हणते की मी तिथेच राहते. तेव्हा आता कुसुमला समजतं की प्रतिमा ही मंदिरात राहतीये. पुढे ती विचारते मग का तुमची काही लेकरं बाळ नवरा वगैरे आहे की नाही? तेव्हा प्रतिमाला आता खूपच वाईट वाटतं. ती म्हणते काहीच नाही, मी एकटी राहते. तेव्हा कुसुमला आता खूपच वाईट वाटतं. तेव्हा आता कुसुम विचारते म्हणजे तुम्ही एकट्या राहता का माझ्यासारख्या? तेव्हा प्रतिमा म्हणते हो. तर आता कुसुम स्वतःची ओळख सांगत माझं नाव कुसुम आहे, मी तिकडे पलीकडे राहते. पुढे ती सांगू लागते की मी लोणची पापड विकते आणि माझं घर चालवते. तेव्हा तुम्ही असा फराळ स्वतः बनवता आणि विकता का असं ती आता प्रतिमाला विचारते. तेव्हा प्रतिमा हो म्हणते. त्यावरती आता तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक विचारू का असं आता कुसुम विचारते. तेव्हा प्रतिमा हो म्हणते. त्यावरती आता कुसुम विचारू लागते तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी राहणार का? कारण आपण दोघीही एकट्याच राहतो, मला ही सोबतीची खरंच खूप गरज आहे. तेव्हा आता प्रतिमाला जरा धक्काच बसतो. ती म्हणते नाही, तुम्ही मला मदत केलीत ना तेच माझ्यासाठी खूप आहे. तर खरंच आपले काहीतरी ऋणानुबंध आहेत, म्हणूनच आपण दोघी एकमेकींना भेटतोय, हा देवी आईचा संकेत आहे, असं नाही म्हणू नका असं कुसुम आता सारखं म्हणते. तेव्हा प्रतिमा कशीबशी तयार होते. ती म्हणते की हो मी यायला तयार आहे. तेव्हा आता कुसुमला खूपच आनंद होतो. तर आता त्या दोघीही लगेच घरी जायला निघतात. तर दुसरीकडे प्रिया घरीच असते. तेवढ्यातच तेथे राकेश, सुमन आणि रविराज हे तिघेही येतात आणि काय काय बनवलं पटकन दाखव असं विचारतात. ती चकली आणि करंजीचे ते 2 डबे दाखवते. सर्वांना आता आश्चर्याचा धक्काच बसतो. आता राकेश म्हणतो मला डबा उघडून तर दाखव, कशा चकल्या झाल्या आहेत. सुमन म्हणते अगं करंजा एवढ्या कमी वेळात तू कशा बनवल्यात, मलाही जमल्या नसत्या, खरंच तू सुपर फास्ट आहेस. तेव्हा प्रिया हो म्हणते. तर रविराज म्हणतो की मला उघडून तर दाखव डबा, कशा झाल्या आहेत करंजा. तेव्हा तो डबा उघडून पाहतो तर त्यामध्ये बिस्किटाचे पुडे असतात. तेव्हा सगळेजण आता प्रियाकडे पाहू लागतात. हे सायलीच्या शंकरपाळ्या करून होतात तर ती करंजा तयार करायला लागते. तेव्हा कल्पना आता सायलीचं विमलासमोर कौतुक करत म्हणते खरंच सायली असली ना मला कसलंही टेन्शन नसतं, सायली ना सगळं काही अगदी मनापासून करते, अगदी न थकता. आता सायली म्हणू लागते आई कसं असतं ना, स्वयंपाक करणाऱ्या बाईचं मन प्रसन्न असलं ना चव देखील अन्नात होती, मग ते अन्न अगदी छान होतं आणि चविष्ट देखील होतं. तेव्हा आता अगदी तू प्रतिमासारखी बोललीस, मला तर असा सारखा भास होत असतो की प्रतिमा इथे आहे की काय. सायली तुझा आणि प्रतिमाचा उत्साह सेम आहे, तुम्ही दोघीही कामाच्या बाबतीत खरंच खूप सारख्या आहात, खूप झटपट काम उरकता. सायली विचारते खरंच काही असं आहे का? कल्पना म्हणते हो बाळा असंच आहे. आता मित्रांनो पुढील भागामध्ये कुसुम सायलीला म्हणते माझ्याकडे एक ताई राहायला आल्या आहेत. सायली म्हणते त्या तिथे असेल तर मग तू लगेच व्हिडिओ कॉल कर. आता कुसुम लगेच सायलीला व्हिडिओ कॉल करते आणि आता प्रतिमाला दाखवणारच असते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.